किसान भाइयों, प्रतिभा बायोटेक विशेष पद्धति से संशोधित किए गए 3 उत्पाद पेश कर रही है। टेरा, फ्लोरा, लारा। फसल की अवस्था के मुताबिक बनाए गए अनोखे उत्पाद अगर आपके पास है तो किसी के सलाह की जरूरत नहीं। प्रतिभा बायोटेक किसानों के लिए झुकेगा नहीं। प्रतिभा बायोटेक या कंपनीचे उत्पादन सर्व प्रकारचे वापरल्यामुळे हा प्लॉटची डेव्हलपमेंट, फुटवा, स्टंप, हाईट पाहू शकता। जवळपास छातीला गेलेली आहे। पूर्ण 5 फुटाचा बेड जो आहे, पूर्ण 5 फुटाचा बेड अंतर मिळून गेलेला आहे। पाहू शकताय बा, ग्रीनरी, प्लॉट, फुटवा, स्टंपची जाडी एकदम जबरदस्त। प्रतिभा बायोटेकचे उत्पादन वापरून सर्व शेतकरी एक सॅटिस्फाईड आहेत। एकदम अतिशय उत्तम प्रकारे हा प्लॉट डेव्हलप झालेला आहे। नमस्कार, मी सचिन देशमुख, प्रतिभा बायोटेक या कंपनीचा प्रतिनिधी। आज आलो आपण ठालेवाडी या गावामध्ये। ठालेवाडीचे शेतकरी, प्रगतशील युवा शेतकरी यांच्याकडनं आज आपण प्रतिभा बायोटेक या कंपनीचा जो प्लॉट डेव्हलप झालेला आहे, पूर्ण प्रतिभा बायोटेक या कंपनीचे उत्पादन वापरून, जसं की अन्नपूर्णा असेल, अवनी असेल, पुडामी, कोकोली, गामा, झुका, त्यामुळं हा जो कंद बनलेला आहे आज, हे तुम्ही प्रत्यक्षात पाहू शकताय कसा भारी बनला आहे। तर या प्लॉटमध्ये कशा पद्धतीने शेतकऱ्यांनी मेहनत केली हे प्रत्यक्षपणे शेतकऱ्याकडनं जाणून घेऊयात। भाऊ, मला सांगा तुमचं पहिल्यांदा नाव सांगा। माझं नाव किरण कैलास ठाले। ओके, तुमचं गाव? आमचं गाव ठालेवाडी। अच्छा भाऊ, तुमचा एक मोबाईल नंबर सांगा। 83 79 84 89 13। ओके भाऊ, ही लागवड कधीची आहे बरं? ही 27 मेची लागवड। 27 मेची लागवड आहे। तर या प्लॉटला जवळपास आपल्या प्रतिभा बायोटेकची अवनी, पुडामी, कोकोली हे जे डोस सोडलेत, तर हे सोडल्याच्यानंतर तुम्हाला कसं काय वाटलं बरं? रिझल्ट एक नंबर वाटला मला। बंपरचा बी, बेडचा बी रिझल्ट एक नंबर आहे। कारण की मी बंपर सोडलं, साईज वाढली आणि फुटवा, हे जे नवीन फुटवा दिसायला लागलाय, कंदाची साईज, कंद लांबणीसाठी हा तुम्ही पाहताय। हे पहा कंद कसा लांबतोय आणि पूर्ण याच्यामध्ये असं कुठल्याही प्रकारचं जे जागाच अवेलेबल ठेवलेली, पूर्णपणे जवळपास 4.5-5 फुटाचा बेड आहे, तो पूर्णपणे झाकला गेलेला आहे। आणि जो बेडची जी रुंदी आहे तर जवळपास 1 ते 1.5 फुटाची रुंदी आहे। ते सुद्धा एकदम तुम्ही पाहू शकताय, पूर्णपणे बेड पॅक झालेला आहे की कंदामुळं। एका कंदाचं वजन आहे जवळपास 2.5 ते 3 किलो आणि पुढं आणखीन या खडाला पोसायचं आहे, जवळपास 1 महिना अजून बाकी आहे। तर या प्लॉटपासून आम्हाला जवळपास पर कंदाची जर आम्हाला साईज अपेक्षित आहे 3 किलो प्लस आम्हाला अपेक्षित आहे। तर भाऊ, मला सांगा, तुम्ही जे प्रतिभा बायोटेक याची उत्पादन वापरल्याच्यानंतर तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय सांगू शकताय? म्हणजे चांगलं आहे, कारण की मी प्रतिभा बायोटेकचे वापरलेले आहे, तर मला त्याचा रिझल्ट एक नंबर भेटलेला आहे। ओके, कारण की मी प्रतिभा बायोटेक झुका सोडलेला आहे, बेड सोडलेलं आहे, बंपर सोडलेलं आहे। अच्छा, मला एक नंबर रिझल्ट आहे म्हणून सोडलेले आहे। बरं भाऊ, मला सांगा, तुम्ही आज आता एवढ्या पावसामध्ये, आता जवळपास 3 महिने झाला सारखा पाऊस चालू आहे, पण तुम्हाला असं कुठं काही कंद सडीचा किंवा काही प्रादुर्भाव वाटला का खतं सोडल्यामुळे? कुठं आज तुम्ही पाहू शकता पूर्ण प्लॉटमध्ये एकही डाग नाहीये, एक खडा सुद्धा नाही। ही फक्त शेतकऱ्याची मेहनत आणि प्रतिभा बायोटेकच्या उत्पादनाची ही क्वालिटी, याला म्हणतात क्वालिटी। तुम्हाला फक्त प्रोडक्ट महाग जातील पण क्वालिटीला कॉम्प्रोमाइज राहणार नाही। प्रतिभा बायोटेक म्हणजे क्वालिटीमध्ये नो कॉम्प्रोमाइज। आता तुम्हाला थोडक्यात सांगतोय की प्रतिभा बायोटेकची उत्पादन कशी काम करतात, कशा पद्धतीने हे होतं। जे सुरुवातीच्या वेळेसमध्ये आपण अवनी आणि अन्नपूर्णा देतो। अन्नपूर्णा हे जे एक खत आहे, हे एक ऑर्गॅनिकमध्ये बनवलेलं आहे, जे की मुळासाठी तुम्हाला लॉंग टर्मसाठी काम करेल, फुटवा, ग्रीनरी टिकून ठेवण्यासाठी काम करेल। आणि जे अवनी खत आहे, अवनीमध्ये 24 प्रकारचे घटक आहेत, जे की निंबोळी पेंड म्हणून काम करतं। त्याच्यामध्ये अझॅटोबॅक्टर, रायझोबियम, ट्रायकोस, सोडो, मायक्रोरायझा असं ॲड करून दिलेलं आहे, जे की ज्यावेळेस तुम्ही खत टाकसाल तर जमिनीतली बुरशी बी काम करेल आणि लॉंग टर्म तुम्हाला रिझल्ट भेटतील। तुम्हाला कुठल्याच प्रकारचा कंदाची म्हणजे सडीचा प्रॉब्लेम येणार नाही। तर त्याच्यानंतर तुम्हाला हे कोकोली ज्यावेळेस तुम्ही खालून सोडताय, कोकोलीमध्ये पॉलिमेरिक ॲसिड, पोलॅसिस, ग्लुटामिक ॲसिड, बॅसिलस सबटिल्स, जे की मातीचा आणि पाण्याचा pH मेंटेन करेल आणि जमीन भुसभुस करेल।
त्यानं फुटवा बी काम करेल, मुळा बी वाढवण्याचं काम करेल, त्याच्यासोबत रूट सुद्धा द्यायची गरज नाही तुम्हाला. एकदम कोकोली आणि झुका ज्यावेळेस दिला त्यावेळेस फुटवा. तर मला सांगा भाऊ, कोकोली ज्यावेळेस तुम्ही यूज केले तर त्यावेळेस तुम्हाला काय फरक वाटले? कोकोळी वीज केली तुम्ही त्यावेळेस मला फुटवा, पांढऱ्या मुळ्या, हां पुन्हा स्टंप हां. हे मला जास्त दिसली अच्छा. यूज केल्यानंतर 5 रोज. हां हां. मग तुम्ही एकरी किती डोस दिला होता बरं कोकोलीचा? एकरी आपण ते 5 किलोचा डोस दिला होता. हां 5 किलोचा डोस दिला आहे. त्याच्यानंतर मग किती दिवसानंतर डबल दिला डोस? डबल आपण तो समजा 8 ते 10 दिवसानंतर पुन्हा डोस दिला आपण. डबल कोकोली आणि झुका टक्करमध्ये? अच्छा, टक्करमध्ये दिला. हां टक्करमध्ये म्हणजे पहिलं कोकोळी सोडा पुन्हा, हां नंतर झुका सोडले. अच्छा, म्हणजे कोकोली प्लेन दिल्यानंतर मग डबल झुका दिला. झुका दिल्याच्या नंतर काय वाटलं बरं तुम्हाला? झुका दिल्यानंतर पुन्हा आणखीन ते स्टंप, पुन्हा त्याचे फुटवे, हां हां आपल्याला वाढ, हो. हे पांढऱ्या मुळ्या हां. जास्ती वाटल्या. अच्छा, झुकामध्ये कार्बन असल्यामुळे याची जी ग्रीनरी टिकून राहायची हां. ती लॉंग टर्म टिकून राहते, कारण त्याच्यामध्ये कार्बन दिलेलं आहे 4000 ppm मधलं, त्यामुळे त्याच्यात रिझल्ट चांगले भेटून जातात तुम्हाला. भाऊ मला एक सांगा, आता आपण ज्यावेळेस हे उत्पादन वापरले तर कुणाकडनं आणले होते हे उत्पादनं? हे आपलं आत्मानंद एजन्सी सिल्लोड. सिल्लोडहून. बरं. तर मला त्याच्यामध्ये हे सांगा की त्यानंतर तुम्हाला तुमचं नाव, हे बरं बाकी शेतकऱ्यांना तुम्ही ते प्रतिबायोटिकचे उत्पादन वापरल्यानंतर कसं वाटतं ते सांगा, आणि तुमचं नाव, मोबाईल नंबर तेवढं सांगा. मी वापरलेले आहे, चांगले आहे. हां. झुका वापरलेला आहे, हो. कोकळे वापरलेलं आहे, बंपर सोडलेलं आहे, अच्छा. रेड पी सोडलेलं आहे मी. बरं. मला स्टंप, पुन्हा बाकीचे फुटे फाटे मुळे हे म्हणजे लॉंग टाईम टिकून राहिलं. बरोबर. बरं, तुमचं नाव, मोबाईल नंबर सांगा. माझं नाव किरण कैलास ठाले, ओके. राणा ठालेवाडी. मोबाईल नंबर? मोबाईल नंबर 83 79 84 89 13. बरं, शेतकऱ्यांना काय सांगू शकताय बरं? चांगलं आहे, आणि मी सोडलेलं आहे, मला रिझल्ट आले आहे. हां. ते मला बाकी शेतकऱ्यांना बाकी यूज शेतकऱ्यांना करायला पाहिजे, use काय करायला अडचण नाही. अधिक माहितीसाठी संपर्क करा. सचिन देशमुख, प्रतिभा बायोटेक, 73. माझा मोबाईल नंबर 73 87 48 98 20. धन्यवाद. पाहू शकता स्टंपची जाडी, फुटवा, एका खड्याला फुटवा किती प्रमाणात आहे आपण मापूयात. आता एका खड्याचं स्टंप 1 2 3 40, जवळपास एका फुटव्याला, एका खांडाला 40-45 फुटवे आहेत. पाहू शकता फुटवा, स्टंप, ग्रीनरी, हाईट. हा फक्त ONBA या संकल्पनेमुळे हा प्लॉट डेव्हलप झालेला आहे. त्याला पूर्ण प्रकारे प्रतिभा बायोटेकची आवणी, पुडामी, कोकोली, कांबो 5, अन्नपूर्णा या बेसल डोसापासून सुरुवात केलेली आहे. पहा, बेट आणि बंपर या दोन्हीची जोडी सोडल्यामुळे एकदम जबरदस्त प्लॉट बनलेला आहे. फुटवा, ग्रीनरी एकदम एक्सलंट. एका जणाला जवळपास खडा उपटण्यासारखी सुद्धा ताकद नाही आहे. हे पहा, कोकोली यूज केल्यामुळे पूर्ण हा मुळा पहा, रूट पहा किती प्रमाणात आहे, आणि पूर्ण रान हा भुसभुशीत झालेला आहे. एवढं सातत्य पाऊस पडत असून सुद्धा हा प्लॉट एकदम चांगल्या प्रकारे बनलेला आहे. पहा, खडा एकदम बेड पूर्ण जाम झालेला आहे. पाहू शकता या मुळा किती प्रमाणात मूळ आहे. पहा, हे का एवढं पाणी असून सुद्धा सरकार रानामध्ये जवळपास 3 महिने झाले पाऊस चालू आहे, तरी पण मूळ हा एकदम ॲक्टिव्ह आहे. ते फक्त एक प्रतिभा बायोटेक या कंपनीच्या कोकोलीमुळे हा चमत्कार तुम्हाला दिसून येईल. ओके, हे काढून घेऊ आपण. हे टाकू. हे पहा, याला म्हणतात प्लॉट अद्रकचा. कोकोली झुका, एक्सलंट, पावरफुल. ये देखो कैसा आहे पंजा, तरी फोडलाय अर्धा फोडा. हे पहा, पाहू शकता तुम्ही. एक्सलंट, एक्सलंट, पावरफुल, 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 एक्सलंट, एक्सलंट.